देवाच्या वराला उन्मत्त झाला तो जालंधर दैत्य, त्याने या सृष्टी तलावरती हाहाकार माजवला आहे. अनेक देवतांचा त्याने पराभव केला. विष्णू देवा, हे जर असंच चालू राहिलं ना तर या सृष्टीचा विनाश अटळ आहे. यातून काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे, याला आळा घातलाच पाहिजे. हो इंद्रदेवा, पण हे कार्य करणार कोण? विष्णू देवा, देवाश्री गजाननाची आपण आराधना करूया. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. चला चला आपण त्याची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. तुम्ही सारे देव चिंतेत का बरं दिसत आहात? तेव्हा गजानना, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त ठरला तो जालंधर दैत्य, त्याने या सृष्टी तलावरती हाहाकार माजवला आहे. देवा, हे जर असंच चालू राहिलं ना तर या सृष्टीचा विनाश अटळ आहे, अटळ. देवा, यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. देव, तुम्ही चिंताग्रस्त राहू नका. त्या जालंधर दैत्यापासून तुमचे रक्षण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. अरे पल कुठे नो, असे पळून जाऊन येते लपून बसलात काय? या अशा समोर या. अरे जालंधर दैत्या, हा? अरे हे देव इथे लपून बसलेले नाहीत, तर ते माझ्या म्हणजे गणेशाच्या आश्रयाला आले आहेत. तुझे या देवांचं रक्षण तू करणार तर? हो, अरे या देवांचं रक्षण मीच तर करणार आहे. अरे एवढासा चिमुरडा पोर तू काय करणार यांचं रक्षण? तुला हा हा म्हणता माझ्या बाजूला चिरडून टाकेन. अरे जालंधर, ज्याला तू चिमुरडा पोर समजतो, अरे तो तुझा काळ आहे. असं मग ठीक आहे बालक, पाहतो तुझा पराक्रम. चित्राला नंदन असं अरे मग होऊ दे रणसंग्राम. ठीक आहे. त्याच्या हाकेला शंकर पार्वती पुत्र गणेश धावून गेले. त्या गणेशानं त्या जालंधर सर्व युद्धात आवाज स्वीकारलं. हे शक्य नाही. जालंधर दैत्यानं सर्व देवांना स्वरूपी पराभूत केलं. आणि शेवटी गाठ पडली ती काल गजानना शंकर. अरे बालको, अरे शरण ये.
शेवटी गाठ पडली स्वामी गजानन संत. थांब गणेशा, थांब गणेशा. अरे या जालंधर दैत्याचा मृत्यू हा माझ्या हातून होणार हे विधिलिखित आहे, तेव्हा तू व्यर्थ कष्ट करून घेऊ नकोस. हा भोळा शंकर. अरे शंकरा, या कैलास पर्वतावर बसून माझी मजा बघतोस काय? अरे या सर्व देवांना पराभूत करून यांची मी राज्य काबीज केली आणि आज तू स्वतः माझ्या समोर आलास. अरे तुलाही पराभव करून तुलाही बंदिवान करतो. अरे जालंधरा, ब्रह्मदेवाच्या वराने तू फार उन्मत्त झाला आहेस. अनेक देवतांना तू त्रास दिलास. शंकरा, निरवड्यात लोकांचा तू जीव घेतलास. शंकरा, अरे अशी अनेक पापे करून तू स्वतःच्या मृत्यूच कारणी उतरला आहेस. शंकरा, जालंधरा, तुला आता माझ्या वाचून कोणी वाचू शकणार नाही. असं तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला तर ठीक आहे शंकरा, पाहतो तुझा पराक्रम. अरे ठीक आहे, ठीक आहे जालंधरा. अधिरा आक्रमण. अधिरा आक्रमण. अरे शंकरा, तुझा नंदी पळून गेला, आता राहिला फक्त तू. हे समोर. अरे जालंधरा, मुकाट्याने मला शरण आहे. तुझा मृत्यू आता जवळ आला आहे. असं शंकरा, पाहतो तुझा पराक्रम. स्वीकार रणांगण. ठीक आहे, स्वीकार युद्धाचे आव्हान. माझ्या हातून होणार हे विधिलिखितच आहे. अरे अरे या सर्व देवांना आता तुझाही शेवट माझ्या
रसिक हो त्या जालंधराचा मृत्यू झाला अशा तऱ्हेने रसिक हो त्या जालंधर दैत्याचा मृत्यू